आनंदाची गोष्ट आहे. काही माणसं मार्ग चुकले होते. बुला बिछड़ा हुआ घर लौट आता है तो उसे दिल से लगाना चाहिए. सर, करवाढीच्या संदर्भात आता महापालिकेमध्ये दुखलेली पाहायला मिळते. विरोधकांनी आता विरोध जरी दर्शवला असला तरी सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्येच चुरस असलेली पाहायला मिळते. आम्हाला भाजप आणि शिवसेनेत काय चालू आहे ह्याच्याबद्दल मतप्रदर्शन करण्याची मला तरी काय आवश्यकता वाटत नाही. करवाढीला आमचा विरोध असणार आहे. महासभेमध्ये तसं सध्या बोलण्यात काय अर्थ उरलेला नाही. ते एका मिनिटात सूचनेसह मंजूर करून टाकतात. त्यामुळे गटनेता त्यामुळे आमचा गटनेता इथे उपस्थित आहे. कितीही बोलायचं ठरवलं तरी बोलायला काही संधी मिळत नाही. आणि त्यामुळे आम्ही आमचे जे काही विचार आहेत ते लेखी स्वरूपात महापालिकेत अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि गटनेते अभिजित पवार यांच्या सहीनिशी पाठवणार आहे. पण शानू पठाण यांनी मंजुरी सभागृहामध्ये कुठेतरी दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेत्याने नाही, मंजुरी नाही दिली. सूचनेसह मंजूर. तर सूचना घ्या ना. आता त्याच्या सूचना आहेत ना. विरोध त्याचा तिथे विरोधाला काही जागाच नाही ना. तुम्ही आता 4-5 महानगरपालिका हे कव्हर केल्यास महासभा, काय कोण बोलू शकतो आणि काय होतं तिथे. हम करे सो कायदा. काल महानगर लोकसत्तेने अख्ख्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे. अख्ख्या आर्थिक परिस्थितीची चिरफाड केली आहे. याच्यावरती काय उत्तर आहे का यांच्याकडे? म्हणजे तुम्ही वाटेल तसा खर्च करायचा आणि लोकांच्या खिशातनं पैसे काढायचे, हे कुठलं नवीन धोरण आहे? पण सर, बाजूचं असणारी नवी मुंबई महानगरपालिका असेल, त्यात कल्याण महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये थेट प्रक्षेपण होतं. मात्र ठाणे महापालिकेमध्ये थेट प्रक्षेपण होत नाही. आमची मागणी आहे थेट प्रक्षेपण करा. म्हणजे जे दूध का दूध पाणी का पाणी. ठाणे महानगरपालिकेत चालतं काय हे नेमकं लोकांना समजेल. ठाण्यामध्ये आज गणेश नाईकांचा जनता दरबार भरला आहे. त्यामध्ये त्यांनी दयाबाई कंपनीने दिलेल्या TDR प्रकरणी नेमकं दोषी कोण असा प्रश्न देखील उपस्थित. दोषी कोण? वन खातं का गेलं नाही कोर्टामध्ये? वन खात्याने जायला पाहिजे होतं. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा. आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे. ती वनजमीनच आहे. तिचं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता. तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो. तिथं वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे. सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही. मी स्वच्छ आहे. त्यांच्या कपड्यावरती डाग नसतात ते मला मान्य आहे. पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे याला काय म्हणावं? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेचे पत्र व्यवहार केला होता, मात्र आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरले आणि त्याने आपल्या आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरणार ना? का नाही घाबरणार? पण कंटेम्प्ट होण्याच्या आधीच्या प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही का सहभागी झाला नाही? ही जेव्हा जमीन तुमच्याच हातात होती तेव्हा तुम्ही ही जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे हे पटवून का देऊ शकला नाही? हा प्रश्न उभा राहतो ना. महानगरपालिकेचं काय त्याच्यात? सर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा निधी स्थायी समितीकडून देण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये कुठेतरी मुंबईकरांचा पैसा उभा राहिला का असं सवाल?
सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी. सोशल मीडिया आता काय बोलायचं. सोशल मीडियाची प्रसिद्धी यासाठी काय पैसे लागतात सोशल मीडियासाठी, हे मला तर आज समजलं. मी तर माझं ट्विटर, माझं फेसबुक आणि माझं सगळं जे काय अकाउंट्स असतात ते मीच ऑपरेट करतो. एखादा मेसेज आला तुमचा की तेच मीच रिपेअर करतो. मराठी मीडिया काहीतरी तोडकं असं आहे. आणि सोशल मीडियामध्ये एक लक्षात ठेवावं, ते व्याकरण तुमची हे काय ते भाषा चुकली आहे का, हे चुकली आहे का, याच्याकडे लक्ष पण द्यायचं नसतं. तुमच्या मनातले विचार टाकून त्या लोक बरोबर समजतात तुम्हाला म्हणायचं आहे. याच्यावरती मला एक सुप्रसिद्ध म्हणजे ऐतिहासिक संदर्भ द्यायचा आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांच्या भाषेमध्ये कधी कधी व्याकरणात चुका असायचा. तेव्हाचे ज्येष्ठ साहित्यिक चिपळूणकर यांनी त्यांच्या साहित्यातल्या चुका काढल्या आणि म्हणाले काय हे यांचं व्याकरण किती. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की माझ्या व्याकरणाकडे बघू नका, माझ्या अंतःकरणातल्या भावनांकडे बघा. तसं आहे ते. तुम्हाला काय कोणाची गरज लागत नाही. 25 लाख रुपये वगैरे काय देऊ नका, मला द्या 25 लाख रुपये, मी तुमचं एकदम अकाउंट फटाफट मस्त करून देईन. जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवरची लैंगिक अत्याचाराची असं आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्थेची भीतीच राहत नाही, पोलिसांची भीतीच राहत नाही, तेव्हा असे प्रकार वाढीला लागतात. हा सरकारी यंत्रणा कोलमडत आहेत, हेच एक उत्तम उदाहरण आहे. सर, एक पत्र व्हायरल होतोय. बारामतीकरांचं आव्हान करण्यात आलं आहे पवार कुटुंबियांना की ज्या काही समस्या भेडसावत आहेत त्याकडे लक्ष द्यावं. अजितदादांच्या निधनानंतर अनेक समस्या ज्या आहेत त्या उद्भवल्या गेल्या, त्याच्यामुळे कुठेतरी भावनिक पत्र जे आहेत ते सध्या व्हायरल होताना बघायला मिळतं. ते पत्र मी देखील वाचलं, पण वाईट वाटलं, डोळ्यात पाणी पण आलं. एका माणसाच्या जाण्याने एका शहराचा किती त्रास होतो, त्या शहरातल्या लोकांना किती त्रास होतो हे त्याच्यावरनं दिसतं. हे विसरता येणार नाही की 50 वर्ष अजितदादा म्हणजे अजितदादा तर होतेच, पण 50 वर्ष शरद पवारांनी पण हा मतदारसंघ असा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवला होता. असं काय असेल तर माझं आव्हान असेल खास करून सुप्रियाताईंना की त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि बारामतीकरांचे अश्रू त्याच पुसू शकतात याची मला खात्री आहे. त्या लक्ष देतीलच. आता हे पत्र वाचल्यानंतर त्याही अस्वस्थ होतील. शेवटी त्या पवार साहेबांच्या कन्या आहेत आणि ही जबाबदारी त्या स्वीकारून परत एकदा जसं तसं बारामतीकरांच्या हातात मिळेल. सर, लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत, पूर्ण लाभार्थी, त्यांची संख्या आता घट झालेली आहे. म्हणजे त्यांच्या वसुलीबाबत एक संतापजनक उदासीनता आहे. काय वसूल करणार, मतं घेतलीत ना, लाजा वाटत नाही दादा पैसे परत घ्यायला. मतं घेताना बरं वाटत होतं ना, मग आता कशाला पैसे मागे घेताय. मी तर सांगेन लाडक्या बहिणीने एकही पैसा परत देऊ नका. कसले पैसे परत देता. घाईघाईमध्ये नावं नोंदवली असतील, हो नोंदवली, घेतलीत ना मतं आमची लालच दाखवून. एक पैसा परत देऊ नका सरकारला. काय सरकार यांनी काय मोठं हे नाही केलं, उपकार नाही केले ते पैसे देऊन. सर, भरभरून प्रश्न आहे. सर, आपण सत्ताधारी पक्षात आता आपण पक्षामध्ये आलो तर आपली नेमकी भूमिका काय राहणार. आपल्या त्या पक्षामध्ये मान सन्मान होतात की आणखीन काही, की आपली भूमिका त्याच्या पुढे काय असणार. संघटनेचं काम करणार, कुठल्याही पदाच्या हे विचार करून इथं आलो नाही. मी अपेक्षा करू, मी मोठ्या साहेबालाच मानणारा कार्यकर्ता आहे. पण त्याच्या मागचं रिझन सगळ्यांना माहीत असेल, नेते मंडळींना, आवड साहेबांना जास्तच माहीत असेल. तर ठीक आहे, थोडे दिवस तिकडे काढले. पण आणि दादा आहेत जे असताना मी पक्ष सोडला आहे. दादा गेल्यानंतर पक्ष सोडला नाही, आहे जे असताना पक्ष सोडलेला आहे. आणि आजही दादाच. आता हे सोडून दा पक्ष लोक का सोडतात, कशासाठी सोडतात. शेवटी एखाद्या घरामध्ये जेव्हा आपली घुसमट होते तेव्हा त्या घुसमटीतला तो माणूस विचार करतो, मी त्या पक्षात आलो, त्या पक्षामध्ये किती मोकळी हवा होती, मग तो त्या पक्षात परत जातो मोकळी हवा खायला. तर हा प्रश्न निरर्थक असतो की तुम्ही का सोडली, मग तिथे काय झालं, मग कशाला झालं, असं झालं तसं झालं. काय नाही, तिथे घुसमट होती ती मोकळ्या हवेत येण्यासाठी, म्हणून ते आमच्याकडे आले. बाकी उत्तर काही नाही.
तर राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधणार आहे आणि काँग्रेसकडनं आता QR कोड देखील जाहीर करणार. विद्यार्थिनींशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. बॅनरवरती आशय लिहिलेला आहे की सावित्रीच्या लेकींनो तुमचा आवाज आता पुढे येऊ द्या. आपण महाराष्ट्रातल्या मुलींना जेव्हा साथ घालतो तेव्हा जिजाऊच्या लेकी सावित्रीच्या लेकी असंच म्हणतो. त्याच्यामुळे जर त्यांनी तसा साथ घातला तर चूक काय? चूक काहीच नाही आहे. तर सीएमला वेळ मिळत नसल्याने बोजबारा उडलाय असं रोहित पवार यांनी आक्षेप घेतला. कायदा सुव्यवस्थेचा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. मी आधीच आत्ताच त्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीवरनं बोललेलो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.